बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो मालक म्हशीचं दूध काढत होता, म्हशीचं दूध काढणं चालू असताना तो म्हशीचं दूध काढत होता. आम्ही बसलो, दूध काढणं झाल्याच्या नंतर तो आमच्याकडे आला. म्हणे महाराज खूप खूप धन्यवाद तुमचे, महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद. म्हणलं धन्यवाद कशासाठी दादा? नाही म्हणे महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद. म्हणलं धन्यवाद कशासाठी ते तरी सांगा ना. त्याचं काय झालं म्हणे महाराज, गेले 15 दिवस झाले म्हणे आमच्या म्हशीचं वगार मेलं होतं म्हणे. वगार समजते ना, भाषा समजते ना माझी? हा, माना हलवा बरं मागचे एकदा, भाषा समजते ना. आता भागाभागात फरक असते नाही का, तुमच्या इकडं वेगळं आमच्या इकडं वेगळं. आता मी वाशिम जिल्ह्यातून आलो, तुमचा जिल्हा बुलढाणा जिल्हा, आमच्या भागातली भाषा वेगळी, तुमच्या भागातली वेगळी, तुमच्या इकडलं वेगळं आमच्या इकडलं वेगळं नाही का. आता आमच्या इकडं माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्या इकडं कसं काय? तसंच एक काय, मी काय पाकिस्तानहून आलो का काय नाही का. भागाभागात फरक असतो. म्हणे महाराज त्याचं काय झालं, गेले 15 दिवस झाले म्हणे आमच्या म्हशीचं वगार मेलं होतं म्हणे. वगार गेले 15 दिवस झाले म्हशीचं वगार मेलं, म्हैस दूधच देत नव्हती म्हणे. काय, म्हैस दूधच देत नव्हती. तुमच्यासोबत जे महाराज आले ना, म्हटलं हो, ते कलरनं थोडे काळे आहेत. म्हटलं हो, ते जसे म्हशीजवळ आले तसं म्हशीला वाटलं म्हणे वगारच आलं काय, मग म्हशीन दूध दिलं म्हणे. कसे कलरनं काळे होते. बरं कलरनं काळे असल्याबरोबर आमचे महाराजींबाई ते नाव पण तसंच घ्याव का? आमच्या महाराजींबाईनं ते नावही महाराजांचं तसंच घेतलं. ती म्हणे बाई, केंद्रात केंद्र 17 केंद्र, केंद्रात केंद्र 17 केंद्र, पदरात पडलं काळं बेंद्र म्हणे. नाही का, तुमच्या नाव घेण्यात आणि आमच्या नाव घेण्यात फरक आहे, फरक असते. तुम्ही काही नाव घेता. आता सक्रातीच्या दिवशी मी घरातच बसलेलो होतो आणि घरात बसलेलं मी असं बैठक खोलीत बसलो, बायांची नाव घेणं चालू होते तिकडून. एका आजीन म्हणे घेणं नाव, ती नाही बाई म्हणे घेतलंच नाव तिनं. ती म्हणे शिड्या 17 शिड्या. काय शिड्या 17 शिड्या, तू काय वाटते बिड्यान मी लावते काड्या म्हणे. काही लेवल आहे का ते, काही आहे का किंमत? ते लेवलही नाही आणि ब्रँडही नाही. पण आम्ही लेवल आणि ब्रँड पाहून नाव घेत असतो माय बापू. हो, या ठिकाणी लेवलनंही मोठी मंडळी आहे आणि ब्रँडनंही सर्व महाराज मंडळी मोठी आहे. येण्याचं एकमेव कारण म्हणजे आमच्या साहेबाचं प्रेम आहे. विठ्ठल महत्वाची गोष्ट, आज जो अभंग सेवेकरता निवडलेला जगद्गुरु तुकोबरायचा संतपर प्रकरणातील बरेच लोकांना प्रश्न पडला असेल, महाराज आज अभंग वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर अभंग कोणता घेतला जातो? क्षणोक्षण हाची करावा विचार, नाहीतर काय, हा अशा प्रकारे अभंग निवडला जातो. तुमच्या डोक्यात शंका आली असेल, बऱ्याच जणांच्या डोक्यात आली असेल, पण या ठिकाणी एक कारण आहे. हा अभंग निवडण्याचं एक कारण आहे. हा, हे जो अभंग मी निवडला, एक वेळेस आमचे नामदेव बाबा आणि मी बैठकीत बसल्याच्या नंतर बाबाची आणि माझी या अभंगावरती चर्चा झाली. बाबांनी बरंच चिंतन मला या अभंगावरती सांगितलं आणि मी त्यांना सांगितलं, बाबा आता परतच्या वेळेस हे अभंग मी नक्की घेणार, नाही का, परतच्या वेळेस हा अभंग मी नक्की घेणार. असं म्हटल्याच्या नंतर चिंतन ऐकण्याचा योग कधी त्यांच्या बाबाचा आणि माझा कधी आला नाही. पण आज मला असं वाटतं की बाबा समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर मी कीर्तन करतो, म्हणून हा सेवेकरता मी आज हाच अभंग निवडला. विठ्ठल कीर्तन ठेवण्याचं कारणही असतं महाराज, संस्कारही तेवढेच महत्वाचे असतात, नाही का. ज्यांच्यावरती संस्कार झालेले असतात ते लोक ते वाईट मार्गाला जातील असं तरी वाटतच नाही मला. ज्यांच्यावरती चांगले संस्कार झालेले असतात ते वाईट मार्गाला जातील असं वाटत नाही. आमच्या साहेबांवरती, यांच्या सर्व परिवारावरती, आमचे अंकल असतील, सर्व परिवारावरती या चांगले संस्कार आहेत, त्यांचे महाराजांचे संस्कार आहेत, म्हणून हे एवढं कीर्तन त्या ठिकाणी त्यांच्या घरी होत आहे, नाही का. नाहीतर संस्कार आज जर विचार केला महाराज, आज जर किती वाईट परिस्थिती बघितली असेल, तुम्ही डोळ्यानं बघत असाल, लहान मुलं बघितले, हे यांना जर या योग्य वेळामध्ये जर असे संस्कार दिले नाही ना मायबापू, बघाय या वेळेत आता ही मुलगी आमची महाराजांची मुलगी किती छोटीशी मुलगी आहे, या वयामध्ये जर तिला हे आपण संस्कार दिले नाही ना, या मुलांना जर आपण संस्कार दिले नाही ना, तर काय परिस्थिती आता सध्या काळाची सुरू आहे तुम्हाला माहिती आहे, काय परिस्थिती सुरू आहे. म्हणून या योग्य वयातच संस्कार देता आले पाहिजे, या योग्य वेळातच संस्कार मुलांना देता आले पाहिजे. आता हे मुलं आहेत बघा, यांना जर विचारलं तर सांगता येत नाही, काही गोष्टी विचारलं, पोरो तुम्हाला ते गाणं माहिती आहे का रे, माहिती आहे का कोणतं, आप्पाचा विषय लय, बोला पुढचं काय, बोला लाजू नका, बोला हुशार आहे तुमच्या गावचे पोरं, अरे वा शाबास, म्हणा सांगा आप्पाचा विषय लय, बोल लाजू नका, सांगा आप्पाचा विषय लय, बोला बोल बाब्या, आप्पाचा विषय लय, आप्पाकडे कोणतं कार्ड आहे, हा सांगितलं त्यानं क्रेडिटचं कार्ड आहे म्हणे, नाही का. पोरायला महाराज संस्कार महत्वाचे असतात, नाही तर एवढे चित्र लेकरं असतात नाही, हे काय सांगा तुम्हाला.
एवढे विचित्र लेकरं असतात, काय सांगावं. मी बाकीच्या मुलांचं सांगत नाही, आमच्यावरती घडलेले प्रसंग सांगतो. एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो बरं का. आता थंडीचे दिवस असल्यामुळे हे कोट आम्ही घालतो, थंडी असल्यामुळे. मग जेवायला गेलो, कीर्तनाला गेलो, जेवायसाठी बसलो, हा कोट काढला आणि खुंटीला लटकून ठेवला. आतमध्ये जेवायला बसलो. बसल्याच्या नंतर जेवण झालं आणि बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर बघतो तर या कोटच्या दोन्ही खिशात वाळू भरली. वाळू. त्या घरच्या मुलांनी काय केलं, कोटच्या दोन्ही खिशात वाळू भरली. मी बाहेर आलो म्हटल्यानंतर अरे 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 असे कुठं संस्कार असतात का, हे कुठं संस्कार आहेत का. त्यांनी सांगितलं महाराज आमचं नाही, ते आमच्या बहिणीचं आहे. म्हणलं तुमचं कुठे. म्हणे ते काय तुमच्या बुटाडात पाणी ओतायला दारी नाही का. पोरग बहिणीचं जरी असलं कोणाचं जरी असलं तर हिची तर ते हिची तर असतात. अहो एवढे लेकरं हिची तर असतात ना. आता आम्ही आल्याच्या नंतर महाराज घरामध्ये आल्याच्या नंतर दर्शन घेतलं सर्वांनी. हे संस्कार असतात नाही का. काही काही ठिकाणी मुलं दर्शन घेत नाही, हे आता आल्याच्या नंतर सर्वांनी दर्शन घेतलं, हे संस्कार असतात. काही काही ठिकाणी जबरदस्ती मुलाला पायावरती लोटावं लागते. असं पड महाराजच्या पाया, ते म्हणते मी नाही पडत. पड महाराजच्या पाया, ते म्हणते मी नाही पडत. पड महाराजच्या पाया, म्हणजे पडत नाही. त्याची मान त्याची मम्मी धरते आणि पायावर दाबते, अशी महाराजच्या पायावर दाबते. ती राहते म्हणजे दगडच हानी त्यानं पाया पडू नको भाऊ, पण दगड आणू नको. हा त्याची मम्मी म्हणे महाराज मागच्या वर्षी एक महाराज एका टपूतच खाली पडला म्हणे, यानं दुसरा लागूच दिला नाही. म्हटलं भाऊ पाया पडू नको, पण दगड काय मारू नको. एवढे चित्र लेकरं असतात, लेकरांना सांगता येत नाही. तो आलू अर्जुनचा पिक्चर निघला होता बब्या, कोणचा पोरं सांगा तू, काय होतं त्या पिक्चरचं नाव, कोणता तो फुसका, काय फुसकाराज कोणता होता, कोणाला सांगताय ते सांगा, कोणाचं सांगतायत, कोणता पिक्चर होता समा, कोणता सांगा सांगा, कोणता पिक्चर आला होता आलू अर्जुनचा. हा हा पुष्पा पिक्चर आला होता. कोणता, पुष्पा. आता तुम्ही वयस्कर असल्यामुळे तुम्हाला काही माहिती नसेल, पण जे तरुण मंडळी बसलेली आहे त्याला पुष्पा पिक्चर माहिती आहे. आता मला सांगायचं एवढंच आहे की पुष्पा पिक्चर मध्ये, आता जे पुष्पा पिक्चर झाला होता त्या पुष्पा पिक्चरनं एवढं गावोगावी लेकरांना वेडं केलं होतं. लेकराला नाही हो, आमच्या गावात तर मथारे पण वेडे झाले होते त्या पुष्पा पिक्चरच्या नादात. मथारे हो, काही असेल ते गाणं असेल, कोणी असे वाकडे होऊन चालत जात, असे खांदावर करूनच चालत जात लोक पुष्पा पिक्चरनं. एका पोरानं असे आमच्या गावात एका पोरानं 4 चपला तोडल्या, अशा घासू घासू आडव्या. त्या गाण्यात ती हिरो घासते म्हणून त्यानं घासल्या, अशा 4 चपला तोडल्या. तिच्या बापानं एवढा मारला, एवढा मारला, एवढा मारला. मार खाता खाता पोरग उठलं, दरवाजात जाऊन बसलं आणि तिथून त्याच्या बापानं म्हणते झुकेगा नाही साला. हे पुष्पा पिक्चरचे डायलॉग आहेत नाही का. म्हणून एवढं सोपं समजू नका. आज परिस्थिती वाईट आहे महाराज, एवढे सोपं आता सांगता येणार नाही. तुम्हाला पुष्पा पिक्चर सांगता येते, कोणते गाणे निघले ते सांगता येतात, पण आपल्या हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे बोला, कोणता आहे सांगता येतं का. कोणता हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ नाही सांगता येत, नाही सांगता येत. ही शोकांतिका आहे का, ही शोकांतिका आहे. आज वेळेत जर आपण सावध झालो नाही तर खूप वाईट प्रसंग आपल्यावरती येतील, खूप वाईट प्रसंग. ही शोकांतिका आहे महाराज. नाही सांगता येत मुलांना. योग्य वेळेत जर या मुलांना संस्कार दिले मायबाप, होय उद्याचे हे देशाचं भविष्य आपल्या, हे जे मुलं बसलेले हे देशाचं भविष्य आपल्या, हे देशाचा आधारस्तंभ आहे. हो, देशाचा आधार म्हणतात ना, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. या देशाचे भविष्य, देशाचे नेता आहेत. उद्या चालून यांच्यातलं कोणी आपल्या भागाचा आमदार असू शकतं, उद्या चालून यांच्यातलंच कोणी आपल्या भागाचं खासदार असू शकतं. अहो एवढंच नाही, यांच्यातलं कोणीतरी आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू शकतो. आता कालच निवडणुका झाल्या, सर्वांना माहिती, तू वातावरण ते चालू आहे म्हणून सांगतो नाही का. एवढं यांच्यातलं हे, यांना जर संस्कार दिले नाही मायबाप, हो यांच्यातला आपला नेता असू शकतो. आपला ते संस्कार हे देशाचा आधारस्तंभ आहेत आपल्या. हो, आम्हाला काही त्या निवडणुकीचं घेणं नाही, आपण विषय निघाला म्हणून सांगतो. नाही तर आम्ही लोक म्हणतात महाराज लोक कोणत्या पक्षाचे, आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही. आम्ही एकाच पक्षाचे, जे आमच्या धर्मावरती, आमच्या देवी देवतांवरती, आमच्या साधू संतांवरती बोलतात. त्या नालायकांना आम्ही एवढं सांगतो की त्यांच्या पक्षात जाऊ नका. आणि हे जाहीर सांगतो, याची आम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. नाहीतर आम्ही असे माणसं आहे ना महाराज, आम्ही आमचं कीर्तन जर बीजेपी वाल्यानं ठेवलं तर आम्ही असे 1 तास आम्ही बीजेपी वाल्यावरच बोलतो. हो, दुसरं बोलतच नाही, कमळावरच 1 तास आम्ही बीजेपीवरच बोलतो. अभंगही तसाच घेतो, वचन ऐका कमळापती नाही का. हो, बीजेपी वाल्यानं जर कीर्तन ठेवलं तर, हो आमचं कीर्तन जर घडीवाल्यानं ठेवलं ना तर 1 तास आम्ही घडीवरच बोलतो. हो, नुसतं का बोलत नाही, अभंगही तसा घेतो, घडी घडी काळ वाट याची पाय.
हा, जसं आम्ही त्याच्यावर आम्हाला काहीच नाही ना. आम्ही आणि आमचं कीर्तन जर धनुष्यबाणवाल्याने ठेवलं तर आम्ही धनुष्यबाणवरच एक तास बोलतो. हो, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बाण कोणाच्या का बापाचा असेल पण मीच घेऊन फिरे, नाही का. आणि आमचं कीर्तन जर अपक्षवाल्याने ठेवलं तर आम्ही अभंगही तसंच घेत असतो. मज हेही नाही तेही नाही, दोही पासून वेगळं. आम्हाला काही त्या राजकारणाचं घेणं नाही. महत्वाचा विषय माझा आहे. माझा विषय ऐका, विषयावर यायचं. मला फक्त एवढं सांगायचं होतं की संस्कार असल्याच्या नंतर हे गोष्टी घडत असतात, म्हणून संस्कार तेवढेच महत्वाचे असतात. उद्या चालून यांच्यातलं कोणी कीर्तनकार नाही झालं तरी चालतं, यांच्यातलं कोणी नाही गायक झालं तरी चालतं, यांच्यातलं कोणी नाही वादक झालं तरी चालतं, पण यांच्यातलं कोणी वाईट मार्गाला जाणार नाही एवढं मात्र खरं आहे. एवढं मात्र ठरलेलं आहे. वाईट व्यसनी मार्गाला गेलं नाही, बस अजून काय लागतं, नाही का. म्हणून संस्कार तेवढे महत्वाचे असतात. माय बापू, एवढं सांगतो आणि माझ्या विषयावर येतो. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. तुकोबारा आजच्या अभंगामध्ये सांगतात, बाबांनो, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय म्हणतात संतांवरती विश्वास असला पाहिजे. काय? संतांवरती विश्वास असला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माझा विश्वास संतांवरती आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वास नाही म्हणले माझे तुकोबाराय, तर म्हणतात सर्व भावे दास झालो. सर्व भावे दास मी संतांचा झालो माझे तुकोबाराय म्हणतात. माय बापू, संतांवरती विश्वास असला पाहिजे. मला सांगा, आपला महाराष्ट्र हा संतांचा भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर संत झाले माय बापू. महाराष्ट्रामध्ये अनेक संत झाले, भरपूर संत झाले. पण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने जे 4 संतांना मानलं जातं ना, ते 4 संत म्हणजे माझे ज्ञानोबाराय, माझे नामदेवराय, माझे नाथ बाबा आणि माझे तुकोबाराय. 4 संत. संत भरपूर आहेत, पण वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने ज्या 4 संतांना मानलं जातं ते 4 संत म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींचे साक्षात प्रेम स्वरूपिनम, दयामूर्तींचे नामदेव नाथम वंदे पुनः पुनः, वैराग्य परामूर्तींचे देहू क्षेत्र निवास नाम, तुकाराम भक्त राज्य महाराष्ट्र चतुष्टकम. 4 संत झाले. हे 4 संत झाले माय बापू. हो, मग संतांवरती विश्वास का ठेवायचं याचं कारण सांगतो, लक्ष देऊन ऐका. का ठेवायचा संतांवरती विश्वास? हे संत झाले ना माय बापू, या 4ही संतांनी आपल्याला 4 आदर्श दिले. तसे प्रत्येक संतांचे आदर्श घेण्यासारखे आहे, पण प्रामुख्याने जे संत आहेत या 4ही संतांनी आपल्याला 4 आदर्श दिले. 4 आदर्श. कोणते कोणते आदर्श दिले? तर पहिल्या क्रमांकाचे संत आहेत माझे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय काय आदर्श दिले हो ज्ञानोबारायांनी आम्हाला? काय आदर्श दिले माझ्या ज्ञानोबारायांनी आम्हाला? माझ्या ज्ञानोबारायांनी आम्हाला आदर्श दिला. ज्ञानोबारायांनी निष्कलंक परमार्थ केला. निष्कलंक. काय? ज्ञानोबारायांनी निष्कलंक परमार्थ केला. ज्ञानोबारायांना कधी परमार्थ करत असताना कलंक लागणार नाही. निष्कलंक परमार्थ केला माझ्या ज्ञानोबारायांनी. निष्कलंक. हो, तुम्ही म्हणसाल काही सांगता का? अरे, आईच्या उदरातून जन्म झाल्याच्या नंतर परत माझ्या ज्ञानोबारायला कधी स्त्रीचा स्पर्श झाला नाही झाला. नाही झाला. तुम्ही म्हणसाल काय सांगता मला? ऐका. अरे, जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथून अवघे सोहळे कीजे. की आईच्या उदरातून जन्म झाल्याच्या नंतर परत ज्ञानोबारायला कधी स्त्रीचा स्पर्श झाला नाही. हा आदर्श माझ्या ज्ञानोबारायांनी आम्हाला दिला. निष्कलंक परमार्थ केला. निष्कलंक. निष्कलंक. हो, खरं सांगू, काही लोक भाग्यवान असतात आणि काही लोक दैदिप्यमान असतात बरं का. काही लोक भाग्यवान तर काही लोक दैदिप्यमान असतात. तर भाग्यवानामध्ये माझे ज्ञानोबाराय होते. माझे ज्ञानोबाराय भाग्यवान होते आणि रावण जो होता तो दैदिप्यमान होता बरं का. ज्ञानोबाराय भाग्यवान होते आणि रावण हा दैदिप्यमान होता. मला सांगा, रावणाची नगरी कशाची होती? सोन्याची होती, नाही का. रावणाची नगरी सोन्याची होती माय बापू. सोन्याची. एवढी मोठी रावणाची नगरी सोन्याची होती. एवढी रावणाची नगरी सोन्याची होती. पण रावणाला कधी सोन्याचा अहंकार झाला नाही हो. आपल्यासारखा रावणाला कधी सोन्याचा अहंकार झाला नाही. आपल्याकडं थोडस सोनं जरी असलं तर आपल्याला किती अहंकार असतो. किती अहंकार असतो. आपल्या बोटात 2च अंगठ्या असतात. किती? 2च अंगठ्या असतात. एक सासऱ्याने केलेली आणि एक सापडलेली. काय? आपल्या बोटात 2च अंगठ्या असतात. ह्या 2च अंगठ्यावर आपण किती वजन मारतो? एकाच्या बोटात 2 अंगठ्या होत्या आणि बाजारात गेलो वजन मारायसाठी. हो, बाजारात गेलो. बाजारात गेल्याच्या नंतर मावशीला विचारते, टमाटे कसे, वांगे कसे, टमाटे कसे, वांगे कसे. अशी बोट दाखवायची, त्याला अंगठ्या दाखवायच्या होत्या. टमाटे कसे, वांगे कसे, अशा अंगठ्या दाखवायच्या. बाई हुशार होती. बाईच्या पायात एवढाले सोन्याचे कडे होते. याच्या बोटात 2च अंगठ्या होत्या.
बाईच्या पायात एवढाले कडे होती, एवढाले. हा, बाईनाची साडी केली मी, टमाटे 10 वांगे 20, टमाटे 10 वांगे 20. लसूण 150 म्हणला की पळालच. दोनच अंगठ्या जरी असल्या तर अहंकार मावत नाही. पण रावण होता, रावणाची नगरी सोन्याची होती. कशाची होती? अहो, रावणाची नगरी पूर्ण सोन्याची होती महाराज, सोन्याची. पण रावण हा साधारण नव्हता बरं. रावण हा साधारण नव्हता. रावण ज्यावेळेस पूजा करायचा ना, रावण ज्यावेळेस पूजा करायचा त्यावेळेस 21,000 कमळाचे फुलं शिवलिंगावरती अर्पण करायचं. 21,000. एक दिवस एक फुल कमी पडलं तर शिर कमळ म्हणून रावणाने पूजेत ते अर्पण केलं. आपलं तसं आहे का? आपलं पूजे आपलं पूजेला बसलं आणि कुत्रा आलं आणि देव फेकून आणला कुत्र्याला. आपली तशी भक्ती आहे का रावणासारखी? नाही दादा, नाही नाही. रावण होता, रावणाची नगरी सोन्याची होती, सोन्याची. हो, आपलं तसं करते. देव म्हणते भाऊ पूजा करू नको, पण फेक झोप काय करू नको. नाही का? हो, आपली भक्ती तशी. तो रावण होता, त्या रावणाची नगरी सोन्याची होती. माय बापो, रावण हा दैदिप्यवान होता. माझे ज्ञानोबराय भाग्यवान होते. पण मला एवढं सांगायचं आहे, रावणाची नगरी जरी सोन्याची असली तर माझ्या ज्ञानोबरायच्या दारी काय आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे रे राबोले गरीब गायन हे महाराज, गरीब गायन हे महाराज. अंगी ऐसे रे राबोले गरीब गायन हे महाराज, गरीब जोरदार टाळ्या होत्या त्या महाराजांच्या. वा वा वा, तुम्ही टाळी अशी वाजवली जस काही 10 रुपयाची इकत एक तुम्हाला, नाही का? हा, कोणाच्या कलेला जस दाद द्यायची असेल उदार अंतकरणातून देता आली पाहिजे, नाही का? जोरदार टाळ्या वाजवा एकदा सोबत. वा वा, प्रमाण. हा, काय म्हणतात तुम्ही जुने कीर्तनकाराचं ऐकलं असेल, नाही का? प्रमाण कसं असलं पाहिजे? वखर चालवताना 5 ढिल्ली झाल्याच्या नंतर काय बसवतो आपण त्याच्यात? पाचर बसवतो, नाही का? तसं परफेक्ट प्रमाण बसलं पाहिजे म्हणतात, नाही का? महाराजांनी असं परफेक्ट प्रमाण दिलं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. नाही तर बऱ्याच ठिकाणी आम्ही एक म्हणतो, मागचे 2 म्हणतात. हा, असं घडत नाही. एका ठिकाणी महाशिवरात्रीचं माझं कीर्तन मी अभंग घेतला होता. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आता मी असं म्हटल्यानंतर मागचं असं म्हणावं का नाही? मागचं म्हणे शिवभोळा चक्रवर्ती, त्याची माय माही चुलती, त्याची माय. पाहत घ्या, काही संबंध आहे का चुलतीचा इथं? काहीच नाही. काही तर आरती पण व्यवस्थित म्हणत नाही. एक जण म्हणे आवतावर पांडुरंग, आवतावर पांडुरंग म्हणे. बाबा काय लोक म्हणतील, काही सांगता येत. एक अभंग आता असा आहे, तिन्ही देव जैसे परभ्रमीचे ठसे. आता मागचे म्हणतात तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. काय लोक पुढं एक परफेक्ट प्रमाण देणारे पाहिजे, नाही का? महाराजांनी असं सुंदर प्रमाण या ठिकाणी दिलं. ज्ञानोबरायच्या दारी सोन्याचा पिंपळ होता. रावणाची नगरी सोन्याची होती, ज्ञानोबरायच्या दारी सोन्याचा पिंपळ होता. मला एवढं सांगायचं. आता ऐका, रावणाचा परिवार केवढा होता आता ऐका. रावणाला किती बायका होत्या सांगता येतं का? बोला बोला बोला. रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका होत्या. 80,000 बायका होत्या रावणाला. 80,000. ते का आपल्या इकडल्या बायासारखे होते का? पाय ते भिताडाकडून चालते का वाडाकडे? एक कौने बळी स्वर्गातल्या अप्सरासारख्या 80,000 बायका होता रावण्याचा. 80,000.
1,00,000 मुलं होती. किती? 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू आणि 1,25,000 पंतू होते. किती? 1,25,000 नातू आणि 1,25,000. हा, एवढा परिवार जर कालच्या इलेक्शनला असतं तर प्रचार करायचं कामच नव्हतं. गठ्ठा मतदान होतं घरचं सगळं, नाही का? दुसऱ्यानं फॉर्म भरायची हिंमतच ठेवली नसती. एवढा मोठा रावणाचा परिवार होता, एवढा परिवार होता, एवढा मोठा रावणाचा परिवार होता महाराज. सांगता येतं एवढा मोठा रावणाचा परिवार होता, एवढा मोठा रावणाचा परिवार आपल्याला सांगता येतं. पण माझ्या ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या ज्ञानोबारायचा परिवार सांगत असताना माझे ज्ञानोबाराय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अरे संपूर्ण विश्व माझ्या ज्ञानोबारायचा परिवार आहे. एवढा मोठा परिवार माझ्या ज्ञानोबारायचा आहे, म्हणून ज्ञानोबाराय भाग्यवान. ज्ञानोबाराय कैवल्य चक्रवर्ती आहेत आणि या भूतलावरती चक्रवर्ती फक्त 2च आहेत, एक शिव भोळा चक्रवर्ती आणि दुसरे ऐका का कैवल्य चक्रवर्ती माझे ज्ञानोबाराय. 2च चक्रवर्ती आहेत. पण त्या ज्ञानोबारायने आम्हाला आदर्श दिला दादा की निष्कलंक परमार्थ केला पाहिजे. एक संत त्या ज्ञानोबारायने आम्हाला आदर्श दिला, निष्कलंक परमार्थ केला पाहिजे. आला तर दुसऱ्या क्रमांकाचे संत आहेत माझे नामदेवराय. अहो काय आदर्श दिला आमच्या नामदेवरायांनी आम्हाला, काय आदर्श दिला माझ्या नामदेवरायांनी आम्हाला. अरे आमच्या नामदेवरायांनी आम्हाला आदर्श दिला, घरातल्या सर्वांना सोबत घेऊन परमार्थ केला पाहिजे. काय माझ्या नामदेवरायांनी, नामदेवरायाच्या घरी 14 सदस्य होते, ते सर्व सोबत घेऊन परमार्थ करत होते. आपलं तसं आहे का? आपलं तसं आहे का? आपण जर म्हटलं भाऊ चलान कीर्तनासाठी, भाऊ म्हणतात महाराज आमचा लायना गडी गेला तिकडं. काय लायना गडी गेला तिकडं, तो आजपासून तिकडंच सोडला, 7 दिवस आम्ही सप्ताह असतो म्हणतात. हा, आपलं तसं आहे का? नाही. पण आपल्या नामदेवरायांनी आम्हाला आदर्श दिला, घरातल्या सर्वांना सोबत घेऊन परमार्थ केला पाहिजे. हा एक आदर्श आहे, आदर्श आहे. नामदेवरायाची कीर्ती सर्वसामान्य. कोण होते नामदेवराय? अहो आपल्या हातानं साधं कुत्र भाकर खात नाही हो, आपल्या हातानं साधं कुत्र भाकर खात नाही. कुत्र जगाच्या मालकानं येऊन नामदेवरायाच्या हातानं जेवण करावं. हा, जगाच्या मालकानं येऊन आपल्या हातानं कुत्र भाकर खात नाही. मी सांगितलं कुत्र देण्याची भाकर देण्याची पद्धतही तशी असते आपली. काय भाकर खाईन? एका हातात पोळी असते, दुसऱ्या हातात काठी असते. पोळी टाकायची वरून काडीचा ठोका टाकायचा, खाईन का ते? नाही. पण जगाच्या मालकानं नामदेवरायाच्या हातानं जेवण केलं, हा अधिकार नामदेवरायाचा. एवढा अधिकार माझ्या नामदेवरायाचा होता, एवढा अधिकार माझ्या नामदेवरायाचा होता. और औंढा नागनाथ तिथे कीर्तन करत असताना काही लोकांनी सांगितलं इथं कीर्तन करू नका. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे गेले आणि मंदिराच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर जगाच्या मालकानं मंदिरच त्यांच्याकडे फिरवलं. फिरविले देऊळे जगन्नाथ ख्याती, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला. फिरविले जगन्नाथ ख्याती, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला.
प्याला, माझ्या नामदेवरायाच्या हातानं जगाच्या मालकानं दूध पिलं, जगाच्या मालकानं जेवण केलं. मला सांगायचं एवढंच आहे, ऐका, की नामदेवरायांनी सुद्धा आम्हाला आदर्श दिला. ते नामदेवराय, त्या नामदेवरायांनी सुद्धा आम्हाला आदर्श दिला की सर्वांना सोबत घेऊन परमार्थ केला पाहिजे. हे दुसरे संत. मला फक्त संपायचा आणि त्यांचा अधिकार काय आहे, कशामुळे विश्वास ठेवायचं हे तुम्हाला पटवून द्यायचं. लक्ष देऊन ऐका, बोलू नका, लक्ष द्या. नामदेवरायांनी सर्वांना सोबत घेऊन परमार्थ केला, हे दुसऱ्या क्रमांकाचे संत आहेत. आता तिसऱ्या क्रमांकाचे संत आहेत माझे नाथ बाबा. नाथ महाराज माहिती आहेत ना तुम्हाला, पैठणचे श्री संत नाथ महाराज माहिती आहे सर्वांना. नाथ बाबा काय आदर्श दिला आम्हाला, नाथ बाबांनी, नाथ महाराजांनी आम्हाला काय आदर्श दिला, आमच्या नाथ बाबांनी आम्हाला आदर्श दिला, दादा श्रीमंतीतून परमार्थ कसा करायचा, श्रीमंतीतून परमार्थ कसा करायचा आदर्श आमच्या नाथ महाराजांनी आम्हाला दिला. एवढे श्रीमंत होते नाथ बाबा, एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते. एक दिवस 8 चोरांनी नाथ बाबाच्या घरी दरोडा टाकला. जेवढं जेवढं धन त्यांना उचलल तेवढं तेवढं धन त्यांनी उचललं. जेवढं जेवढं धन उचलल तेवढ्याचे गाठोडे बांधले. एका चोराने प्रत्येकाच्या डोक्यावरती ते गाठोडे उचलून दिले. 8व्या चोराच्या डोक्यावरती कोण उचलून देणार, नाथ महाराजांनी दरवाजा उघडला आणि ते गाठोडे उचलून दिलं. एवढे श्रीमंत होते आमचे नाथ महाराज, एवढे श्रीमंत. मला सांगा, एवढे श्रीमंत होते नाथ महाराज, त्या श्रीमंतीमध्ये त्यांनी परमार्थ सोडला का, सोडला? नाथ महाराजांचा अधिकार सर्वसामान्य नाही. अहो एवढे श्रीमंत होते माझे नाथ बाबा, पण त्या श्रीमंतीमध्ये सुद्धा परमार्थ सोडला नाही. हा आदर्श आहे, हा सोडला नाही. आणि 4 पैसे जर शिल्लक आपल्याकडे आले, 2 प्लॉट जर शहराच्या ठिकाणी झाले, तर आपण मंदिरात पाया पडत नाही. हा, मंदिरात देवाच्या जाऊन पाया पडत नाही. 4 पैसे जर आपल्याकडे शिल्लक झाले तर मायबाप हो. पण एवढे श्रीमंत असताना नाथ महाराज त्यांनी कधी परमार्थ सोडला नाही, नाही सोडला. एवढे श्रीमंत होते. म्हणून आपलं कुठे घेऊन बसलो. आमच्या गावात काही गावाला काही लोकांना मोठेपणा सांगायचा खूप उल्हास असतो नाही का, खूप मोठेपणा सांगतात त्यांचा. काही गावात खूप मोठेपणा, आमच्याकडे एवढी जमीन आहे, आमच्याकडे 100 एकर जमीन आहे, आमच्याकडे 8 एकर जमीन आहे, आमच्याकडे 10 एकर जमीन आहे. हो, आमच्या गावात एक जण तसंच होता. एकच जण, त्याच्याकडे फक्त 2च एकर ऊस होता. किती? 2च एकर ऊस होता. पण काही कार्यक्रम असला मग गावातले पोरं त्याच्याकडे गेले, बा अण्णा गणपती मांडायचा वर्गणी, मग आपल्याला काही कमी आहे का, पट्ट्याकडे 2 एकर ऊस आहे, वर्गणी 100 रुपये देत जात. आपल्याला काही कमी आहे का, पट्ट्याकडे 2 एकर ऊस आहे, अण्णा सप्त्याची पावती, आपल्याला काही कमी आहे का, पट्ट्याकडे 2 एकर ऊस आहे. आता पोरं म्हटले महाराजाची जिरवा लागते जरा नाही का. हो, तुम्हाला तर पोरं गावात बोलतात म्हटल्यावर आम्हाला सांगितलं. मग अण्णा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, परभणी साईड तिकडे कीर्तनाला गेलो. गेल्याच्या नंतर देवाला अभिमान सहन होत नाही. अण्णा आम्ही कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बसलो. बसल्याच्या नंतर ज्यांनी आमची तारीख घेतली होती ते आले आणि तात्यासाहेब आले. म्हटले महाराज जय हरी जय हरी जय हरी. तात्यासाहेब काय चाललं, काही नाही म्हटले महाराज 100 एकर ऊस आपला कारखान्याला गेला आणि 100 एकर तोडणी चालू आहे. काय 100 एकर ऊस कारखान्याला गेला आणि 100 एकराची तोडणी सुरू आहे. असं म्हटल्याच्या नंतर म्हटलं तात्या आमच्या पण अण्णाकडे 2 एकर ऊस आहे, अण्णा सांगा ना आपला. अण्णा करता आपला कुठे घेऊन बसले महाराज, जाऊ द्या तिकडे नाही का. देवाला अहंकार सहन होत नाही. एवढे श्रीमंती होते नाथ महाराज, पण त्यांनी परमार्थ सोडला का नाही. नाथ महाराजांचा अधिकार सुद्धा सर्वसामान्य नाही. मला एवढं सांगायचं आहे, लक्ष देऊन ऐका. 51 लाख वर्ष तपश्चर्या केली होती. किती? 1 लाख वर्ष तपश्चर्या केली होती देवकी मातेनं. किती? देवकी मातेनं 1 लाख वर्ष तपश्चर्या केली देवकी मातेनं. त्यावेळेस 5 मिनिटं भगवान परमात्मा देवकी मातेजवळ थांबला होता. किती? 5 मिनिटं फक्त. 51 लाख वर्ष तपश्चर्या केली होती यशोदा मातेनं. त्यावेळेस भगवान परमात्मा 13 वर्ष यशोदा मातेजवळ राहिले होते. भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असली तर लाखो संख्येनं तपश्चर्या करावं लागते नाही का. लाखो वर्ष तपश्चर्या करावं लागते मायबापू, लाखो वर्ष. 1 लाख वर्ष, 51 लाख वर्ष. 5 मिनिटाची देवाची भेट व्हावी असं वाटत असेल तर लाखो वर्षाची तपश्चर्या करावं लागते. पण या महाराष्ट्रामध्ये एक संत असे होऊन गेले ना मायबापू, या महाराष्ट्रामध्ये एक संत असे होऊन गेले की त्यांच्या जवळ देव 36 वर्ष राहणार. किती? 36 वर्ष. एक संत असे झाले की त्यांच्या जवळ देव 36 वर्ष राहिला. 36 वर्ष नुसता राहिला का? राहिला का? नाही राहिला. आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी आहे, अनन्य भक्ती भाव निळावंदी तसे पाय. जगाच्या मालकानं माझ्या नाथ बाबाच्या घरी 36 वर्ष राहिला. 36 वर्ष जगाचा मालक. 36 काही साधारण तपश्चर्या असेल नाथ महाराजांची.
अहो 5 मिनिटं देवासाठी लाखो वर्षाची तपश्चर्या करावी लागते. 5 वर्षाच्या तपश्चर्यासाठी जर लाखो वर्षाची तपश्चर्या करावं लागत असेल तर जगाचा मालक 36 वर्ष माझ्या नाथबाबाकडे आला. साधारण तपश्चर्या नाथ महाराजांची नाही मायबाप हो. नाथ बाबांचा अधिकार सुद्धा सर्वसामान्य नाही. एवढा अधिकार नाथ महाराजांचा आहे. अरे ज्या गंगेमध्ये पवित्र होण्यासाठी आपण जातो ना, ज्या गंगेमध्ये पवित्र होण्यासाठी आम्ही जातो, गेल्याच्या नंतर मंत्र म्हणत म्हणत आपण त्या गंगेत आंघोळ करतो नाही का. हरि ओम गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं करो ओम पवित्रः पवित्रो वा सर्वभस्तां भगवतो वा यस्मरे पुंडरीकाक्षं बाह्याभ्यां सरस्वती. डोळ्याला पाणी लावा. तुम्हाला काय वाटलं मधातच सत्यनारायण सुरू झाला का काय नाही का. हो मी ते पण करतो बरं, असं काही नाही. मी गिऱ्हाईक कधी वापस जाऊ देत नाही. हा असं एका ठिकाणी गेलो कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणे महाराज तुम्हाला सत्यनारायण जमते का म्हणे. हो म्हणलं का कशाला आता चालता चालता आहे म्हणलं आता कशाला वापस जाऊ द्यायचं. जमते म्हणलं सत्यनारायण. आम्ही बसलो सत्यनारायण बसल्याच्या नंतर त्याला म्हणलं डोळ्याला पाणी लावा. त्याला माझ्या डोळ्यात बोटं घातलं. अरे म्हणलं तुझ्या डोळ्याला पाणी लावून नाही का. लोक इचितर असतात ना काही काय सांगावं तुम्हाला, एवढे इचितर लोक असतात हो. आता मी आता कसं बारीक दिसल्यामुळे एक तर कीर्तनात माझं वजन पडत नाही. काय बारीक दिसल्यामुळे एक तर कीर्तनात माझं वजन पडत नाही. आता वजन पडण्यासाठी काय असतं, लोकांना वाटतं कीर्तनकार मोठा असला, चांगला मोठी ढेरी असली, गाडी असली, बॉडी असली, दाढी असली तर असं वाटते वजन पडते कीर्तनकार. आता दाढी नाही, बॉडी नाही, गाडी नाही, अंगाची काडी हो. वारं आलं तर माईक धरायला लागते. असं माझं वजन पडत नाही. मग एका ठिकाणी मी आता तरी हे महाराज मंडळीने सांगू मी जरा बरं राहतो, जरा धोतर गित्र घालतो चांगलं नाही का. पहिले एकच धोतर आणि एकच शर्ट होतं मला नाही का. हो मग एका ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी मी कीर्तनाला गेलो बाबा. आता मधात वायरची थैली त्याच्यात फेटा होता आणि एक मळक शर्ट आणि धोतर घालून मी चाललो. मग शहराच्या ठिकाणी कीर्तन होतं. मग कीर्तन असताना मी असं जिना चढून वर चाललो होतो. जिना म्हणजे समजलं जे बॅग अशी हातात जिना चढून वर चाललो होतो. तिथं 2 बाया मेथीची भाजी निसत होत्या बरं का. 2 बाया भाजी निसत होत्या. मग मी गेल्याच्या नंतर त्या उठल्या घरात जाऊन बसल्या. मला वाटलं मी आलो म्हणून गेले असतील घरात. मी 2-4 पायऱ्या चढून वर गेलो. ते दोन्ही घरातून बाहेर आल्या आणि हातात केस घेऊन आल्या. हो मला म्हणे 2 फुगे 3 पिन आली काय. आता वाटतच नाही तसं. वजन पडण्यासाठी धष्टपुष्ट लागते ना. तुम्हाला आता आमच्या तुम्हाला आता सांगितलं असतं मी. आता विषय निघाला म्हणून धष्टपुष्ट लागते, पण माझा विषय नाही. मी समोर सांगतो तुम्हाला नाही का. आपला विषय काय चालला होता, ज्या गंगेमध्ये आपण स्नान करण्यासाठी जातो. हा आपण गेलो कुठं तरी तुम्ही फक्त जागेवरच येतो मी. लक्ष ऐकू द्या. हा आपण गेलो तरी चौकातच येतो. हा लक्ष घ्या. ज्या गंगेमध्ये आपण स्नान करण्यासाठी गेलो, ज्या गंगेमध्ये आपण स्नान करण्यासाठी जातो ती गंगा पवित्र होण्यासाठी नाथ महाराजांकडे येते. ज्या गंगेमध्ये आपण पवित्र होण्यासाठी जातो ती गंगा पवित्र होण्यासाठी माझ्या नाथ बाबाकडे येते. हा नाथ बाबा प्रवचन कीर्तन कथा करायचे त्यावेळेस एक स्त्री येताना दिसायची, जाताना दिसत नव्हती. काही लोकांनी विचारलं बाबा ही स्त्री येताना दिसते जाताना दिसत नाही, कोण आहे विचारा तिला. असं म्हटल्याच्या नंतर विचारलं कोण आहेस बाळा तू. बाबा मी गंगा आहे, मी गोदावरी आहे. तुम्ही येताना दिसता जाताना दिसत नाही का. त्याचं कारण आहे बाबा ज्या वेळेस मी येतो त्यावेळेस हे लोक माझ्यामध्ये स्नान करून मी मलिन अवस्थेला पोहोचलेली असते. बाबा मी मलिन अवस्थेला पोहोचले असल्यामुळे मी येताना तुम्हाला दिसते, पण 5 मिनिटं तुमचं कथा कीर्तन तुमची संगत मला घडते ना बाबा, मी जाते म्हणून मी जाताना दिसत नाही. तीर्थ वसे तया ठाया येती पुनीत व्हावया, शुद्ध होती नारी नर जळती दोषाचे डोंगर. एवढा अधिकार माझ्या नाथ महाराजांचा आहे दादा, एवढा अधिकार माझ्या नाथ बाबांचा आहे. एवढा अधिकार त्या नाथ बाबांनी सुद्धा मला आदर्श दिला. आपण श्रीमंत जरी असलो तरी सुद्धा परमार्थ करता येतो. हा श्रीमंतीमध्ये सुद्धा परमार्थ करता येतो. हा आदर्श माझ्या नाथ बाबांनी आपल्याला घालून दिला. हे 3ऱ्या क्रमांकाचे संत आहेत. आता 4थ्या क्रमांकाचे संत माझे जगद्गुरु तुकोबर आहेत. ऐका 4थ्या क्रमांकाचे संत माझे जगद्गुरु तुकोबर आहेत. काय आदर्श दिला आम्हाला तुकोबरायांनी, काय आदर्श दिला माझ्या तुकोबरायांनी. आमच्या तुकोबरायांनी आम्हाला आदर्श दिला गरिबीतून सुद्धा परमार्थ करता येतो. गरिबीतून सुद्धा परमार्थ करता येतो. माझे तुकोबराय गरीब होते, एवढे गरीब होते, एवढे गरीब होते, एवढे गरीब होते. गरिबीचं वर्णन करत असताना तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात आम्ही सदैव
गरिबीचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. आम्ही भीक मागण्यासाठी समोर गेलो तर आमच्या घरात कुत्रे जाऊन बसतात. एवढी गरीब परिस्थिती माझ्या तुकोबारायची होती, एवढी गरीब परिस्थिती तुकोबारायची होती. पण एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये तुकोबाराय म्हणतात, ऐका, एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये तुकोबारायच्या घरी जगाचा मालक पाहुणा बनून आला होता. काय गरीब परिस्थिती तुकोबारायची, पण या गरीब परिस्थितीमध्ये जगाचा मालक तुकोबारायच्या घरी पाहुणा बनून आला होता. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबाराय म्हणतात, जगाचा मालक माझ्याकडे पाहुणा बनून आला. मला सांगा, जगाचा मालक जर पाहुणा बनून असं काय धावपळ असेल तुकोबारायची, काय धावपळ असेल माझ्या तुकोबारायची. अहो साधा जवाई जर आपल्या घरी आला तर आपली किती धावपळ असते सासूबाईची. हा, जवाई आला की त्याला पाय धुवायला बकेट असते, पाट असते, साबण असते, टावेल असते. जवाई आत येत नाही की सासूबाई विचारते, जवाई बापू जिलेबी खाता का, वडे खाता का, भजे खाता का, कमरत 2-4 लाता खाता, नाही का, विचारते महाराज, नाही का. साधारण जवाई जर आपल्या घरी आला तर एवढी धावपळ आपली असते. मला सांगायचं, ऐका, जगाचा मालक तुकोबारायच्या घरी पाहुणा बनून आला, काय धावपळ असेल तुकोबारायची. पण माझे तुकोबाराय म्हणतात, माय बापू ऐका, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझ्या रांदी येल्या कन्या, मोडक्या त्या बाजावरी वाकळांच्या शेजार. जगाच्या मालकाला जेवणासाठी आता पाहुणे घरी आल्याच्या नंतर मला एवढं सांगायचं, ऐका, एखादा अतिथी जर आपल्या घरी आला, आणि तो जर